या ठिकाणी असं म्हणतो की 3 लाख कोटीहून 10 लाख कोटीवर डेट झालं। आता जेव्हा आपलं उत्पन्न 16 लाख कोटी होतं तेव्हा आपल्यावरचं कर्ज जवळपास 3 लाख कोटी होतं। आज आपलं उत्पन्न 51 लाख कोटी आहे आणि आपलं कर्ज 9.32 लाख कोटी आहे। त्यामुळे आपण ज्यावेळेस वाढलेल्या कर्जाचा आकडा सांगतो त्यावेळी आपण वाढलेल्या उत्पन्नाचा आकडा सांगताना मात्र अखडता हात घेतो। स्टॅटिस्टिक्स हे एकतर्फी मांडलं तर असं वाटतं की काहीतरी डोंगर उभा होतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, डेट टू जीडीपी रेशिओ। आज आपण बघा देशामध्ये महाराष्ट्राचा डेट जीडीपी रेशिओ 18.2% आहे आणि तो पुढच्या वर्षी वाढून आपल्याला 20% दिसतोय, पण तो 20% राहणार नाही आहे। याचं कारण आता नवीन टेक्निकॅलिटी प्रमाणे जे 70,000 कोटी रुपये केंद्र सरकारने कर्ज घेतलं केंद्रच परत दाखवणार आहे, देणार आहे, आपल्याला द्यायचे नाही आहेत ते आपल्याला कारण आपल्या राज्याकरता त्यांनी ते घेतलं कोविडच्या काळातलं, ते आपल्याला दाखवावं लागणार आहे। म्हणून तो 20 दिसतोय पण तो 20 राहणार नाहीये, तो कमीच राहणार आहे। आता आपल्याला कल्पना आहे की एखाद्या राज्याच्या संदर्भात राज्याची अर्थव्यवस्था चांगली याचे जे परिमाण आहे त्यातलं एक परिमाण आहे की देशाच्या सकल उत्पन्नाच्या किती टक्के त्या राज्याचं कर्ज आहे। आणि आपण साऊंड राज्य कुठलं म्हणतो तर 25%च्या आत ज्यांचं कर्ज आहे ते चांगले राज्य आपण असं म्हणतो। महाराष्ट्राचं ते 18.1% आहे। आणि हे का महत्वाचं आहे, देशामध्ये आपल्यापेक्षा चांगलं डेट जीडीपी रेशिओ हा 2च राज्यांचा आहे। त्यातलं एक ओडिशा आहे जे छोटंसं राज्य आहे, त्यांचा 13.1% आहे। दुसरं गुजरात आहे ज्यांचा 15.3% आहे। बाकी जर आपण बघितलं काय परिस्थिती आहे बघा, मध्य प्रदेश 30%, राजस्थान 36.8%, पंजाब 46%, हरियाणा 25.5%, हिमाचल प्रदेश 39%, उत्तराखंड 28.2%, बिहार 35%, झारखंड 27%, त्यानंतर पश्चिम बंगाल 38%, मेघालय तर छोटे राज्य सोडून देतो ते सगळे 37च्या वर आहेत। मग इकडे आपण आलो खालची राज्य जी तुलनेनं फायनान्शियली साऊंड मानली जातात अशी जी काही राज्य आहेत त्याही राज्यांचं आपण बघा, आपण 18%वर आहोत। तेलंगणा 23.8%, कर्नाटका 23%, आंध्र प्रदेश 33%, केरळ 36% आणि तमिळनाडू 25.6%। म्हणजे डेट जीडीपी रेशिओमध्ये आपण जर विचार केला तर कर्ज हे आपल्या सकल उत्पन्नाशी तुलना केल्यानंतर आज या सगळ्या राज्यांमध्ये सगळ्यात चांगली वित्तीय स्थिती आपली आहे। आणि मोठ्या राज्यांमध्ये तर निश्चितपणे ते 36% पोहोचले आहेत आणि आपण आजही 18%वर आहोत। आपली कर्ज घेण्याची क्षमता ही अजून भरपूर आहे। कर्ज वाढतं आहे याची चिंता करण्यापेक्षा कर्ज कुठे खर्च होत आहे याची चिंता करणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि तेही मी पुढे सांगणार आहे की आपण काय नेमकं केलंय।